शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि आज दुपारी ते दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। तर दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते शिवसेनेच्या खासदारांची बैठक दिल्लीमध्ये घेणार आहेत। संजय राऊतांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये इंडिया आघाडीतल्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा हा दिल्लीचा दौरा आहे, त्यामुळे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी सुद्धा यामध्ये होणार आहेत। याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। उर्वशी, जसं सर्वपक्षीय बैठकी संदर्भातली सविस्तर माहिती आपण सांगितली, आता आपण उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात बोलूया। उद्धव ठाकरे दुपारी येतील दिल्लीमध्ये, महत्त्वाच्या भेटी होणार आहेत, काय काय नेमक्या अपडेट्स या दौऱ्यासंदर्भातल्या? 3च्या सुमारास उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल होणार आहेत आणि दिल्लीत ही त्यांची पहिली ही व्हिजिट आहे लोकसभा निवडणुकांनंतर। म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना घेऊन काय एक रणनीती असणार, त्यास आणि महाविकास आघाडीचा काय भविष्य असणार, हे सगळं दिल्ली दौऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर अवलंबून राहणार आहे। आज आपण बघितलं तर पहिल्याच दिवशी ते UBT जे खासदार आहेत, राज्यसभाचे म्हणा किंवा लोकसभाचे म्हणा, त्या सगळ्या खासदारांबरोबर एक बैठक होणार आहे संध्याकाळी। आणि आज येणाऱ्या दिवसात पण आपण बघितलं तर काँग्रेसचे जे सिनियर लीडर्स आहेत त्यांच्याबरोबर बैठकी होणार आणि दुसरे जे महाविकास आघाडीचे लीडर्स आहेत त्या सगळ्यांबरोबर एक डिनर डिप्लोमसी पण प्लॅन केली गेली आहे। तर या डिनर डिप्लोमसीमध्ये एक रणनीती, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना घेऊन काय स्ट्रॅटेजी असणार, महाविकास आघाडीची सीट शेअरिंगचा काय फॉर्म्युला असणार, या सगळ्यांवर चर्चा होणार। म्हणजे उद्धव ठाकरेचा दिल्लीचा हा दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे हे कळून येतं। निश्चितच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच प्रत्येक घडामोडीची महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।